मुंबईहून बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चार्टर्ड लिअरजेट 45 विमान लँडिंग दरम्यान कोसळले आणि भीषण आग लागली। या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आज 3 फेब्रुवारी बारामतीतील घटनास्थळावरून हटवण्यात आले। विमानाचा अर्धा भाग ट्रकमध्ये लोड करून तपासासाठी नेला गेला। यावेळी उपस्थित कार्यकर्ते, स्थानिक लोक भावूक झाले। अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले। ओळख पटवण्याबाबत नवीन खुलासा। प्राथमिक चर्चेत अजित पवार यांची ओळख हातातील घड्याळावरून पटली असे सांगितले जात होते, मात्र पोलीस सूत्रांकडून स्पष्ट झाले की घड्याळ सापडले नाही। ओळख कुर्त्याच्या कापडाच्या विशिष्ट भागावरून पटली। नंतर डीएनए चाचणीद्वारे खात्री करण्यात आली। तपास। डीजीसीएचा प्राथमिक अहवाल अंतिम टप्प्यात आहे। ब्लॅक बॉक्स म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे। अपघाताचे मुख्य कारण कमी दृश्यता, दुसऱ्या लँडिंग अटेम्प्टमध्ये कंट्रोल लॉस, स्टॉल किंवा इंजिन फेल्युअर अशी शक्यता। पायलटच्या शेवटच्या शब्दांमध्ये रनवे नॉट इन साईट, ओ शिट ऐकू आल्याचे रिपोर्ट्स आहेत। सीआयडी तपास। राज्य सरकारने अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे।